युवराजवती ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला प्रेमनाथ आहेत आणि पाहूया हे दोन एक्सपिरियन्स बॅटर्स वाडी वतीपाडा या संघाकडून सुरुवात करून देणार आहेत. एका बाजूला सडपातळ शरीरयष्टीचा फलंदाज युवराज आणि एका बाजूला एक्सपिरियन्स अँड धडधाकड शरीरयष्टीचा प्रेमनाथ पाहायला मिळतोय. आणि अनिल यांनी खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळलेली गेल्या 2 दिवसापासून. खूप चांगलं व्यवस्थापन अनिल पाटील यांच्या वतीने आपण पाहिलं. बॉलिंग मार्फत तयार होत आहेत. पंचांच्या डावेकडून ते स्टार्ट घेत आहेत. स्ट्राईकवर असेल युवराज. ऑल द बेस्ट टीम्स. पहिला बॉल ऑन साइडला पुल करताना खाली क्षेत्रात बॉल लँड होऊन पोहोचतोय. स्क्वेअर लेग झोन सीमा रेषा पार. मिळतील 4 चौकार. ऑन साइडला आडव्या पाठीने खेळलाय. स्क्वेअर लेग मिड विकेट क्लिअर करताना हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. आणि हीच तर कुठेतरी एक गरज होती मोठ्या स्ट्रोकची. आणि जेव्हा 2 षटकांचं क्रिकेट आपण पॉवर प्लेचं खेळवत असतो फलंदाजांना ऍडव्हान्टेज असते आणि त्याच ऍडव्हान्टेजचा फायदा आपल्या संघासाठी करतोय. स्ट्रोक मध्ये तितकीशी ताकद नव्हती पण खाली क्षेत्र असल्याकारणाने बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. पहिल्याच बॉलवर चौकार आला युवराजच्या बॅट मधून. अनिल ओव्हर द विकेट. फुललेंचा बॉल पुन्हा एकदा फक्त बॉटम हँडचा वापर करून बॉलला उडवलाय मिड विकेट सीमारेषा पार. बॉटम हँडचा वापर बॉल करतोय हवाई सपर मॅक्सिमम ह्यूज हिट सिक्सर. बघा युवराजला तुम्ही बोट दिलं तर तो हात पकडणार आहे आणि तेच कुठेतरी केलंय. फुल टॉस बॉलला खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन आणि दिशा देण्याचं काम केलंय. 2 बॉल्स 10 धावा धावफळ कव्हर आहे. अनिलचा कमबॅक अपेक्षित आहे. ओव्हर द विकेट. गती परिवर्तन ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक. काही काळ बॉल हवेत होता. मिड विकेट झोन क्षेत्ररक्षण आता सेट केले गेले. आता मात्र हा धोक्याचा कॉल होता पण क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणाने या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला कॅज्युअल राहून चालणार नाही. तुम्हाला दक्ष राहावं लागेल. तुम्हाला चपळ राहावं लागेल कारण तुम्ही लांबवरचं क्षेत्ररक्षण करत असताना थ्रो पोचेपर्यंत फलंदाजांना संधी असते दुसरी धाव पूर्ण करण्याची. आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. 3 बॉल्स मध्ये 12 धावा जमवलेल्या आहेत वाडी वैतीपाडा संघाच्या फलंदाजाने. क्रेडिट गोज टू मिस्टर युवराज. जबरदस्त स्टार्ट मिळून देतोय आपल्या संघाला. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी स्वीकारताना लीडिंग एज बॉल मागे जाईल. यष्टिरक्षकाला बीट करून शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल जाईल. लॉंग स्टॉप सीमारेषा पार. मिळतील 4 लकी चौकार. थँक्यू. इन क्रिकेट नेव्हर अंडरस्टिमेट एनी प्लेयर. आणि तीच कुठेतरी पाहायला मिळते. युवराज याने मात्र आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. पण अनिल लेट पण थेट एंट्री करतायत. पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप असंच कुठेतरी पंच दर्शवतायत. आणि असो हा डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा होता टीम अमरदीप जलसारसाठी. कारण आता कुठेतरी धावांना वाचवायचं आहे त्यासाठी डॉट बॉल देखील आवश्यक आहे. असं नाही की फक्त विकेट घेणंच हेच गोलंदाजाचं कर्तव्य आहे. डॉट बॉल देखील तितकेच महत्वाचे आहे संघाच्या फायद्यासाठी. धावसंख्या बिनबाद 16 धावा 16. फुललेंचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयास आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनतोय. जर उलट दिशेने फिरून जर बॉलिंग एंडला थ्रो केला असता कदाचित प्रेमनाथला परतावं लागलं असतं. पण एक टार्गेट माइंडसेट होता की युवराजला टार्गेट करायचं आणि त्याचमुळे पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या 16 बिनबाद. सकाळी आपण नात्यांचा उल्लेख केला होता आणि आता आपण पाहतोय जलसार संघामध्ये 2 भाऊ खेळत आहेत. श्रीधर आणि त्यांच्या सोबतीनं सचिन दादा ज्यांच्या वतीनं हे दर्जेदार नियोजन केलं गेलेलं आहे. म्हणून सकाळी तो उल्लेख केला होता की या जीवनामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या नात्यांना जपायचं असते. आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलं इत्यादी आणि अजूनही काही नाते आहेत ती तुम्ही सांभाळत असता. पण ही सर्व नाते मैदानाच्या बाहेर तुम्ही जोपासता. पण मैदानाच्या आतमध्ये सुद्धा काही नाती तुम्हाला जपावी लागताय. म्हणजे 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्यासाठी जात आहेत त्यांना सहकार्याचं नातं जपावं लागतं. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज यांना विश्वासाचं नातं जपावं लागतं. आणि कॅप्टन आणि खेळाडू यांना कर्तव्यनिष्ठतेचं आणि जबाबदारीचं नातं जोपासावं लागतं. जर ही नातं व्यवस्थित जोपासली गेली तर तुमचा संघाचा विजय सुनिश्चित आहे. एकदा करून बघा नक्कीच फायदा होईल. आणि तीच नाती जोपासताना मैदानाच्या आतमध्ये आता सचिन दादा आणि श्रीधर दादा पाहायला मिळतात. पण तुर्तास वाढी वैतीपाडा संघाची दमदार असरदार सुरुवात. धावसंख्या 16. नवीन बॉलर त्या ठिकाणी वापरला जातोय मिस्टर
सचिन दादा स्वतः गोलंदाजी मार्क करत आहे. मोठा ट्रॅक रेकॉर्ड आहे सचिन दादांचा, पण आता पाहूया एक्सपिरियन्स कामी येतोय का. कारण पहिले 6 बॉल्स खेळलेले आहेत सर्वच्या सर्व युवराजने. त्याचवेळी प्रेमनाथ बग्याची भूमिका घेताना पाहायला मिळाला. पण म्हणतात ना की आपला सहखेळाडू जेव्हा खेळतो तेव्हा ती ऊर्जा तुमच्याकडे डायव्हर्ट होत असते. तर आता ती ऊर्जा प्रेमनाथला मिळते का पाहूया. जे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन असताना मात्र त्यांना काही सांगण्याची गरज नाही, जबाबदारी स्वतःहून त्यांच्या खांद्यावर असते. पण एका बाजूला एक्सपिरियन्स कंपेनर आहे सचिन दादा. तर एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्स क्लॅश होणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहूया या क्लॅश नंतर प्रेक्षकांना काय पाहायला मिळते. विकेट्स पाहायला मिळतात की षटकार पाहायला मिळतात की चौकार पाहायला मिळतात. आणि त्याच घडामोडींसाठी प्रेक्षक वर्ग आसुसलेला असतो. त्यांना सिंगल्स डबल्समध्ये रस नसतो. चौकार षटकार किंवा विकेट कुठल्याही संघाच्या येऊ देत त्यांना आनंद मिळत असतो. आणि पाहूया आता आनंद कुठल्या संघाच्या समर्थकांना मिळतोय. सचिन बॉलिंग ट्रॅकवर तयार होतोय. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने थोडंच रिस्ट्रिक्शन आहे. त्याचमुळे या षटकावर थोडस कंट्रोल ठेवावा लागेल अमरदीप जलसार संघाला. पहिल्या षटकामध्ये कंट्रोल ठेवता आला नाही अनिलला. बघा वारंवार या सूचना आता आयोजकांच्या वतीने होते की कमी वेळ घ्या. 35 मिनिटांचा कालावधी आहे. धावसंख्या 16 झाले. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार सचिन पाटील. ऑन स्ट्राईक बॅटर प्रेमनाथ. या बात आहे. खूप चांगला फोर्स दिलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलेलं आहे. ही परिपक्वता खूप महत्वाची आहे जेव्हा तुम्ही बॉलर असता किंवा जेव्हा तुम्ही एका क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाचे कॅप्टन असता. तुम्हाला 2 फिल्डर कुठे ठेवायचे ही दूरदृष्टी खूप महत्वाची आहे. आणि त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक सेट केला गेलाय आणि एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सेट केला गेलेला आहे. त्याचमुळे आता पहिला बॉल तर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गेला. त्या ठिकाणी फक्त एकच मिळाली. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. 70 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. नाईस स्टार्ट बाय टीम वाढीव वैद्यपाडा एज एक्सपेक्टेड बाय कॅप्टन. आता बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सचिन तयार होत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर असतील युवराज. टाचांवर बॅलन्स केला. कव्हर झोन मध्ये खेळला. एका हातात बॉल अडवला जातोय. श्रीधर आहेत का त्या ठिकाणी. श्रीधरच्या वतीने हा बॉल कव्हर केला गेला. बघा खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आता जबाबदारी पार पाडतायत. जी गोष्ट महत्वाची आहे. कारण जर ग्राउंड स्ट्रोक येत आहे तर ग्राउंड स्ट्रोक अडवण्यासाठी इन्फिल्डच्या आतमध्ये प्रोटेक्शन लावलं गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी बॉल जात आहेत. बॉल अडतायत. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या पोहोचते 18 या आकड्यावर. आणि वेळ घेतला जातो युवराज आणि प्रेमनाथकडून. जो वेळ घ्यायचा तो घेतला जातो कारण 6 षटकांचं प्रशस्त क्रिकेट आहे. खूप वेळ आहे तुमच्याकडे. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक आहे. गॅप मध्ये आहे. बॉल जाईल डीप मिड विकेट. सीमारेषा पार. मिळतील 4 धमाकेदार चौकार. थँक्यू. आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत सुनील वैती. त्यांचे सुपुत्र युवराज वैती खेळतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर तर सुखद आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतोय. किंवा तुमचा मुलगा चांगला खेळ करत असतो आपसुकच त्या भावना चेहऱ्यावर झळकतात. कारण आपण पाहिलं तर 1 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. धावसंख्या 22 झाले. सचिन यांचा कमबॅक करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज बॉल गलीमध्ये जातोय. फ्रायस्टीपला क्षेत्ररक्षक सेट केला असता कदाचित विकेट मिळू शकली असती. पण या जरतरच्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपण तयारीत राहावं लागते. चांगला प्रयत्न सचिन यांचा पाहायला मिळालेला आहे. 4 बॉल्स मध्ये त्यांनी खर्च केला 7 धावा. कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर चांगलं प्रदर्शन आहे सचिन दादांचं. आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेता स्ट्राईकवर असेल युवराज. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने बॅटचं रोटेशन. थ्रो देखील सचिन दादांचा हलकासा चुकल्या दरम्यान बॅकअप असल्यामुळे एकच धाव मिळते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. नाईस ओव्हर बाय सचिन पाटील. आणि आता सचिन शेवटचा बॉल हाताळतील. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल असणार आहे. यानंतर 4 षटकं नॉन पॉवर प्लेची असतील. बॉल होता या सचिन. राऊंड विकेट. क्रॉस बेटेड स्ट्रोक. पुन्हा एकदा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होत आहेत का पाहूया. क्षेत्ररक्षक दूरचा पल्ला पार करून पोहोचेल स्क्वेअर लेगला. पण त्याला बीट करून बॉल सीमा पार. मिळतील 4 चौकार. SK DJ
चला 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 28 बिनबाद 28. चांगली सुरुवात. वाडीव वैतीपाडा या संघाची पॉवर प्लेचं बंधन आता हटलेलं आहे, पण स्टेजवर थोडी शांतता आम्हाला पाहायला मिळते. अजूनही 4 षटकांचा खेळ पहिल्या डावातला बाकी आहे. अजून पुढची 6 ओव्हर्स बाकी आहेत. अजून खूप तुम्हाला वेळ मिळणार आहे ऊर्जा देण्यासाठी. आपल्या संघाच्या मागे बॅक करणं खूप महत्वाचं आहे. फक्त आपल्या संघाच्या विजयामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका, पण जेव्हा आपला संघ थोडासा कमी प्रदर्शित करतोय किंवा कुठेतरी कमी पडतोय तेव्हा त्यांच्या मागे रण देखील तितकंच महत्वाचं आहे कुठल्याही फॅनसाठी. आणि याच धर्तीचा आम्ही आहे. आणि आजच्याकडे 2 षटकांमध्ये ठीक आहे 25 धावा खर्च केल्यात, पण अजूनही युवराज जो लेदर क्रिकेट देखील खेळतो पण जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेटवर विश्वास ठेवतोय. पण चांगला खेळ युवराजचा या डावामध्ये आतापर्यंत पाहायला मिळालाय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आले. नवीन बॉलर अंकुश वापरला जातोय. राऊंड विकेट. वेगवान तेज तर्रार पण चांगला बॅकअप आहे. चांगला बॅकअप शॉट थर्डमॅनला. दरम्यान व्हाईट बॉलच्या या 2 धावा मिळतील. व्हाईट बॉलच्या या 2 धावा धावपकात ऍड केल्या जाईल. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. वाडी वैतीपाडाकडून खूप चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. घरचं मैदान आहे अमरदीप जलसारचं. फायदा होतोय वाडी वैतीपाडाला. अंकुश पुन्हा एकदा यावेळेस फुललेनचा बॉल बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला गेलेला आहे. पंचच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा केलाय. एकादवीची वाढ धावसंख्या 31. आणि पुढचा बॉल मुक्त फटका खेळण्याची संधी मिळणार आहे. आणि यावेळेस थोडस खुलून खेळण्याची संधी मिळणार आहे फलंदाज प्रेमनाथला. आतापर्यंत प्रेमनाथने 2 चौकार 2 सिंगल्स 10 धावांवर खेळतोय. अंकुशचा पुढचा बॉल फ्री हिट. चांगला बॉल, खूप चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेला. वाईड यॉर्कर बॅटच्या टोचं कनेक्शन घेऊन बॉल पोहोचेल शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये. आणि अशाच गोलंदाजीला कुठेतरी पुढे घेऊन यावं लागेल अमरदीप जलसार या संघाला. जर विकेट नाही मिळाला तरी काय झालं, सिंगल्स देखील प्रॉफिटेबलच आहेत. डॉट बॉल तर खूप चांगले सोनेपी सुहागा. आणि तेच तंत्र या ठिकाणी वापरावं लागणार. धावसंख्या 32 झाले. चांगला कमबॅक. बॉडीला रोल केलं. लेग स्टंपच्या बाहेरूनचा हा बॉलिंग पाथ पाहायला मिळतोय. पंचांच्या वतीनं निरीक्षण परीक्षण केलं जाते. व्हाईट बॉलचा इशारा जाईल. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. अंकुश बॉलिंग मार्क तयार. फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. उंच उडी घेऊन बॉल अडवला जाते. क्या बात आहे. बघा फ्लेक्सिबल आहेत अंकुश. कारण जितका जास्त एक्सपिरियन्स तितका प्रगल्भ क्रिकेट तुमच्यामध्ये असते. आणि ते मैदानाच्या आतमध्ये आता अंकुशच्या वतीनं पाहायला मिळाले. युवराज ऑन स्ट्राईक. आउटसाइड द ऑफ स्टंप. बघा राऊंड विकेट लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. राईट हँडेड बॅटर साठी अँगल बनतोय. आणि अँगल बनताना शरीरापासून बॉलला दूर ठेवलं जाते. आणि त्याचमुळे तो प्रयत्न वेगानं खेळण्याचा झाला होता युवराजचा, पण तो प्रयत्न काही अंशी कमी पडला. आणि वेगाने प्रत्युत्तर देताना कुठेतरी बॉलर भाव खाऊन जातोय मिस्टर अंकुश. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33. बॉलचं मेरिट ओळखणं हे खूप जास्त गरजेचं होऊन बसले आधुनिक क्रिकेटमध्ये. आणि ते ओळखता आलं नाही तर डॉट बॉल किंवा विकेट. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल जाईल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचताना होते चूक. दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाईल. दुसरेला 3री मध्ये सुद्धा बदललं जाणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. 2 धावांची किंमत भोगावी लागते. आता 3 धावा ऍड होतील. 3 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 36 या आकड्यावर. बदली धावसंख्या लेखक आम्हाला जॉईन झालेले मिस्टर भावेश भोईर. भावेश भोईर जेव्हा जॉईन झालेत. वैभव भोईर आता सध्या खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या 36. चांगला बॉल फुललेनचा. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. बीट करून बॉल मागे जाईल. काऊ करून आता चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अशाच क्षेत्ररक्षणाची तर अपेक्षा होती. आणि देर आहे दुरुस्त आहे. बॉल अडवला जातोय. दरम्यान मी ते फक्त 1 धाव. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36 याकडे. बॉल फेकून झाले त्या षटकातले एकूण 5. शेवटचा बॉल असेल या 3rd ओव्हर मधला. खूप लांब लचक हे षटक राहिलेलं आहे. 37 रन्स झालेत. त्यामध्ये अजून काही धावा वाढतील. आता बघा परत यष्टीरक्षक चुकलेत. या 2 धावा व्हाईट बॉलच्या वाढतील. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर. जास्त एफर्ट्स या षटकामध्ये फलंदाजांना लावावी लागले नाहीत. काही अंशी गोलंदाजांनी सहकार्य केलेले आहे. नो बॉल्स व्हाईट बॉलची हाताळणी वारंवार होते. त्यातल्या त्यात अजून एक्स्ट्रा रन्स देखील ऍड होत आहेत. धावसंख्या 39 झाले. बॉलिंग मार्कवर अंकुश तयार. राऊंड विकेट. फोर्स चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जजमेंट घेतोय. जजमेंट चुकते. बॉल जातोय डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार.
खूपच रोमांचकारी असा सामना. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट, फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. 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 थँक्यू. चला ड्रिंक्स ब्रेक कंप्लीट झाला असेल तर ड्रिंक्स बॉयने बाहेर यायचं आहे. आपण 3 षटकांचा खेळ पूर्ण केलेला आहे. 3 षटकां समाप्ती धावफलक धावा आहेत 45 धावा. अजून एकही गडी बाद झालेली आहे. चला पुढच्या सामन्याची माहिती देखील आपण देणार आहोत. एका बाजूला असेल मंगलमूर्ती विराथन आणि मंगलमूर्ती विराथन 2 हात करणार आहे मथाणे. जीत 11 मथाणे आणि मंगलमूर्ती विराथन या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. जीत 11 मथाणे आणि मंगलमूर्ती विराथन या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने ओव्हर ब्रेक मध्ये इनिंग ब्रेक मध्ये यायचंय आणि षटकं किती असतील हा सामना संपल्यानंतर आपण ती माहिती देणार आहोत. ही देखील अधिकृत सूचना आपण करू. 5 ओव्हर्सच्या मॅचेस होतील पुढच्या अशी सचिन दादांकडून अधिकृत माहिती आलेली आहे. तर आपण टॉस साठी तयार राहायचंय. पहिली 3 षटकं तर वैतीपाडाने आपल्या नावावर केलेत. पुढची 3 षटकं जलसार संघ आपल्या नावावर करेल. कारण आता प्रतिष्ठेचा प्रश्न आलेला आहे. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अनिल तयार. ऑन साइडला फोर्स केला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला नाहीये. बॉल जाईल गॅप मधून सीमा रेषा पार. मिळतीलच्या 4थ्या षटकाची सुरुवात चौकाराने 4 धावा. थँक्यू. 4 वरतील धावसंख्या पोहोचते 49 आकड्यावर. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. प्रयत्न दिसले पाहिजेत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी. हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हर रिजन होईल क्लिअर. बॉल सीमा पार. मिळतील 6 धमाकेदार हा षटकार. थँक्यू. आणि अर्धशतकी भागीदारी पूर्ण झालेली या 2 फलंदाजांची धावसंख्या 55 झाल्या. युवराज आणि प्रेमनाथची जबरदस्त बॅटिंग. युवराज खेळतोय 31 वर आणि प्रेम खेळतोय 18 वर. दोन्ही फलंदाजांची भूमिका स्पष्ट पाहायला मिळालेली आहे. गोलंदाज या नात्याने अनिल पाटील पहिल्या षटकात मागे ठरले. कमबॅक करण्याची संधी होती. सेकंड स्पेल मध्ये आले. सेकंड स्पेलच्या पहिल्या 2 बॉलवर थोडेसे मागे ठरले. अजूनही 4 ऑपॉर्च्युनिटी आहेत. ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन. यू हॅव टू ग्रॅब इट. अनिल पाटील ते प्रयत्न करताना पाहायला मिळतील का पुढच्या बॉलवर. लेट्स सी. गती परिवर्तित हा बॉल होता. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि शफल होताना मात्र ते भान राहिलं नाहीये की आपण किती लांब गेलेलो आहोत. आणि बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हाताळली गेली आणि त्या चकव्या देणाऱ्या बॉलवर कुठेतरी फसला फलंदाज युवराज. धावसंख्या थांबले 55. पेस बघा. अनिल यांचं वय जवळपास 42-43च्या पलीकडे असायला हवं आणि इतका वेग त्यांना या वयात मिळतोय म्हणजे प्रॉपर प्रॅक्टिस मध्ये असतील ते. आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असंच कुठेतरी अनिल यांच्या देहबोलीकडे पाहून जाणवते. जबरदस्त पेस जनरेट केला होता या बॉलवर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स जे महत्वाचे होते जलसरसाठी. फुल टॉस बॉल आहे. दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर डाऊन दी बॉल पोहोचतोय. कॅच करी होतोय. पहिला धक्का पोहोचतोय. टीम वाढीव वैतीपाडा. चला बस करा. पबजी चालू करा क्रिकेट.
तर या ठिकाणी टाळ्या होऊन जाऊ द्या मिस्टर युवराजसाठी 31 धावांची तुफानी खेळी त्यांनी केली आणि एक चांगली स्टार्ट मिळवून दिली आहे वाडी वैतीपाडा संघ. चला नवीन बॅटर इन करा लगेच, आपल्याकडे वेळ कमी मित्रांनो. नवीन बॅटर पोहोचतायत विनायक पाटील. वैभव भोईर यांनी तो झेल टिपलेला आहे आणि खूप चांगले सेफ हँड्स, पण 2 दिवसापासून त्यांचंच अचूक असं धावसंख्या लेखन अनुभवतोय आणि आता फिल्डिंग झोन मध्ये देखील त्यांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत मिस्टर विनायक पाटील. चांगली शरीरयष्टी मेंटेन केली आहे आणि खूप महत्वाचं आहे क्रिकेट खेळताना या गोष्टी महत्वाच्या आहेत. जे 45 वर्षांवरील क्रिकेटपटू आहेत ते फिटनेस राखल्यामुळेच आतापर्यंत क्रिकेट खेळत आहेत आणि त्याचमुळे फक्त 35 वर्षांपुरत्याच क्रिकेट मर्यादित नाही आहे. तुमची जर देहबोली चांगली असेल, शरीरयष्टी चांगली असेल तर तुम्ही 50च्या पलीकडे जाऊन सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळू शकता आणि जास्तीत जास्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये 40+ टुर्नामेंट्स होत आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही टॅलेंट दाखवू शकता आणि 40+ गट देखील असणार आहे या स्पर्धेमध्ये. फुललेंचा बॉल फोर्स केलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा. वैभव बॉलवर पोहोचेल, बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत फक्त एकाच धावेवर हे 2 फलंदाज थांबलेत कारण या अगोदरच एक विकेट डाऊन झालाय, त्यामुळे अजून एक विकेटचं भुगतान थोडंसं मागे ठरेल आणि धावसंख्या झालेली आहे 56 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांसमतीने धावा आहे 56 धावा आणि अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. देऊया एक डीजेला संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. थँक्यू. नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर 5व्या क्रमांकावर येतोय मिस्टर अंकुश. पुन्हा एकदा रिपीट होत आहेत. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अंकुशला बोलवण्यात आलेला आहे. म्हणतात की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील आणि ती जिद्द आता अंकुशी पाहायला मिळते की पहिलं षटक जरी मी माझ्या नावावर करू शकलो नाही पण मला अजून एक संधी पाहिजे आणि ती संधी मी आपल्या नावावर करीन. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या हातात आलाय बॉल. 5व्या षटकाची जबाबदारी ते स्वीकारतायत. धावसंख्या झालेली आहे 56 धावा, 1 गडी बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम वाडी वैतीपाडा वेगानं पहिला बॉल हाताळला गेला होता पण वेगाबरोबर नियंत्रण साधू शकले नाहीये. पहिला बॉल जातोय वाईड, एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 57 या आकड्यावर. 57 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 वाडी वैतीपाडा. फुललेंचा बॉल फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चांगला स्टॉप बॉलर अंकुशचा पाहायला मिळतोय. अंकुशला धावांवर अंकुश लावण्यासाठी पाठवण्यात आला होता आणि त्यासाठी तो सरसावलेला आहे. पहिला बॉल जरी वाईड गेला, दुसरा बॉल डॉट आलाय. धावसंख्या थांबले 57 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला जातोय. मिड ऑफला पुढे घेण्यात आलेला आहे. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. 30 या सर्कलच्या आतलं हे क्षेत्ररक्षण. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर बाउंड्रीज अडवण्यासाठी तुम्ही पाहू शकताय. मला तयार. फुल टॉस बॉल, गॅप आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा पार. इझी 1 फॉर बॅटर. चौकार. थँक्यू. 61 धावा झाल्या आहेत. काही काळासाठी थांबले होते वाडी वैतीपाडाचे फलंदाज पण पुन्हा एकदा ते आमंत्रण मिळालं आणि फुललेंच्या बॉलला स्विंग करताना पाठवलंय काऊकॉर्नर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि गॅप होता, मोठा गॅप होता आणि तोच गॅप शोधताना विनायक यांना आपण पाहिलं. धावसंख्या 61 झालेली आहे. अंकुश यांनी पहिला बॉल वाईड हाताळला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर हा चौकार. 2 बॉलचा खेळ झालाय. अजूनही या डावातल्या 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली 61. क्या बात आहे. सरप्राइझिंग 1 आणि याच मॅजिकल बॉलच्या शोधामध्ये अंकुश पहिल्या षटकापासून आहे आणि तो शोध पूर्ण झालेला आहे. वाईड यॉर्कर ऍट हिज बेस्ट. डॉट बॉल आणि या गोलंदाजीच्या माऱ्याचं उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा फोर्स करण्याचा प्रयत्न. लेट पण थेट एंट्री झालेली आहे अंकुशी या षटकामध्ये आणि आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. आणि आता खऱ्या अर्थाने अंकुशने मागच्या 2 बॉलवर धावांवर अंकुश बसवलेला आहे. धावसंख्या 61 झाली आहे. 61 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 बॉल्स ऑफ 5th ओव्हर. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली मिस्टर प्रेमनाथची. 18 वर खेळतोय. विनायक 5 वर खेळतोय. दोघांची भागीदारी खूप महत्वाची असेल वाडी वैतीपाडा या संघासाठी. चला मंगलमूर्ती विराथन आणि जीत 11 मथाने आपण तयार राहायचंय.
इन फ्रंट ऑफ द विकेट फोर्स करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय, पण आता वेग स्पष्टपणे दिसतोय कारण आपला कॉमेंट्री बॉक्स थोडासा आडवा आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट आहे, तर बॉलचा पेस किती आहे तो समजत नाही, इतक्या वेगाने तो बॉल डिलिव्हर होते, जबरदस्त पेस जनरेट करतोय आता अंकुश. धावसंख्या 61. पुन्हा एकदा बघा बॅक टू बॅक 4, यालाच म्हणतात दमदार असरदार पुनरागमन. 5 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत. वाडी वैतीपाडा 61 धावा, 1 गडी बाद, 61 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 ओव्हर्स. टीम वाडीव वैतीपाडा. थँक्यू. चला बॉलर पाठवून द्या लगेच प्लीज. अमरदीप जलसाद. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या 61 झाले. गडीबाद झालाय 1. विनायक थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, कारण प्रत्येक वेळी आक्रमक फटक्यांची गरज नसते. आपण कधी कधी स्ट्राईक रोटेशन करून सुद्धा क्रिकेट खेळू शकतो, पण ते स्ट्राईक रोटेशन केलं गेलं नाही, त्याचमुळे ते 4 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले स्कोर शीटवर. नवीन गोलंदाज रवींद्र बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेतात स्ट्राईकवर. पहिल्या बॉल पासून जो खेळपट्टीवर आहे प्रेमनाथ आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्राचा, कुठल्या क्षेत्रात मला जास्तीत जास्त धावा मिळतील. अकुटप्याचा बॉल बॅक टू द बॉलर. काय स्टॉप आहे, जबरदस्त काळीज लागते, इतक्या वेगाने तुमच्याकडे बॉल येतो आणि तुम्ही बॉल अडवताय, म्हणजे आपल्या संघाच्या विजयासाठी काही करण्यासाठी हे सर्व खेळाडू तयार आहेत. यालाच म्हणतात जिद्दीचं ग्रामीण क्रिकेट. बॉल सोडू शकले असते, पण मात्र त्यांनी तो प्रतिकार केला आणि त्याचमुळे त्या धावा वाचवल्या गेल्या. बघा किती वेगाने फॉलो थ्रू मध्ये तो एक हात त्यांनी टाकला आणि बॉल रेझिस्ट झाला, बॉल खेळपट्टीवर थांबला, आणि तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाच दुःखाचा भाव नाहीये. यालाच म्हणतात खरं जिद्दीचं खरं क्रिकेट, जे आपल्याला पाहायला मिळते रवींद्र यांच्या वतीनं. पहिला बॉल डॉट जातोय. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या आता नियंत्रित आहे 61 धावा, 61. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाडी वैतीपाड्याकडून कसा प्रतिकार केला जातोय बॅट्समॅन प्रेमनाथच्या वतीनं. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. बॉलवर पोहोचता थोडा वेळ घेतोय, दरम्यान एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्याची संधी मिळते, कारण ते लांबवरचं क्षेत्र आहे आणि क्षेत्ररक्षक जेव्हा दुरून ट्रॅव्हल करतो तो वेळ फलंदाजाकडे असतो. लगेच 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजे जवळपास 63 या आकड्यावर. 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. वाचवलाय, पण धावा सुद्धा येत आहेत. ही देखील जमेची बाजू वाडी वैतीपाड्याची. आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला. रवींद्र तयार, जाऊ दिले बॉलला. व्हाईट बॉल. पंचाच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. प्रशांतजी दुबे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सोबतच स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत असतील मिस्टर तुषार, हुशार बॉलर, ज्यांनी आज 6 विकेट्स घेऊन एक वेगळाच कीर्तिमान प्रस्थापित केलं. त्यांचं माझ्या नोंदवहीमध्ये नक्कीच नोंद होणार आहे. रवींद्र बॉलिंग ट्रॅकवर तयार होत आहेत. पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेतील. स्ट्राईकवर असतील मिस्टर प्रेमनाथ. यावेळेस पुन्हा एकदा का सोडून दिलाय बॉल, हाच प्रश्न विचारला असेल मनाशी, कारण या अगोदर आपण पाहिलं 1 बॉल 6 धावांची गरज असताना अमरदीप स्टार जलसार या संघाने तो बॉल सोडू दिला आणि त्यानंतर मात्र ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर झळकली. त्याचमुळे शेवटच्या षटकामध्ये यू हॅव टू ट्राय एव्हरी बॉल एवढंच म्हणेन. आणि या ठिकाणी डॉट बॉलची हाताळणी. धावसंख्या 64 झाली आहे. 64 रन्स ऑन बोर्ड. कारण तुमच्याकडे कमी जेव्हा मोके असतात तर प्रत्येक मोके तुम्हाला तुमच्या नावावर करायचे असतात. रवींद्र तयार ऑन द विकेट. यावेळेस दंड बसेल पुन्हा एकदा. वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि म्हणतात की कुठल्याही गोष्टीला मर्यादा असतील तर ती गोष्ट शोभून दिसते. या ठिकाणी मर्यादा पलीकडे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि तो व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा मिळतोय. एका धावेचा बोनस मिळतोय वाडी वैतीपाडा या संघाला. धावसंख्या 65 झाली आहे. 65 रन्स ऑन बोर्ड. अजूनही पाहिलं तर 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातला. एक लांबलचं षटक पुन्हा एकदा पाहायला मिळते प्रेक्षकांना. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून हेलिकॉप्टर स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, तर थ्रो थोडासा उशिरा आलाय. त्याचमुळे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. मिळते ही 1 धाव. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 65 आकड्यावर. 66 झाले, माफ करा. बघा पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 28, तिसऱ्या षटकात 45, चौथ्या षटकात 56, 5व्या षटकात 61 आणि आता 6व्या षटकात आपण आलोय आणि 66 धावा झालेल्या आहेत. आणि 6व्या षटकात ते बॉल फेकून झाले एकूण 4. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर फलंदाज असेल डॅशिंग विनायक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये पंचांना थोडीशी कसरत करण्याची संधी मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेची वाढ.
एका धावेची वाढ धावसंख्या 67 झाली आहे. 67 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. आतापर्यंत 7 बॉल्स डिलिव्हर केलेले आहेत या षटकातले रवींद्रने. थोडीशी एनर्जी वाया घालवली आणि अजूनही 2 बॉल फेकण्यासाठी ते सज्ज होत आहेत. फुल टॉस बॉल आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा जजमेंट घेता घेता पोहोचतोय बॉल खाली आणि पुन्हा एकदा क्वालिटी कॅच वैभवने कंप्लीट केली. या डावातली दुसरी गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेट डाऊन. थँक्यू. किरण दादांकडून बक्षीस आलेलं आहे. विकेट किपर कोण आहेत बघू दे जरा. सचिन दादा विकेट किपर आहे. त्यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे मिस्टर किरण यांच्याकडून. माजी सरपंच 500 रुपयाचं बक्षीस आहे जर कॅच घेतली तर सचिन दादांनी. बघा हे प्रेम आहे. काल बर्थडे होता. वाढदिवस जोशपूर्ण वातावरणात साजरा केला गेला आणि आता आपल्या मित्रावर ते बक्षीस लावतायत आणि त्याला श्वासवती आहे सचिन दादा कॅच कॅरी करतील. कॅच येणं गरजेचं आहे. कॅच कॅरी करणं हा नंतरचा प्रश्न आहे. दरम्यान धावसंख्या झाली आहे 67. एकच बॉल बाकी आहे सर. शेवटचा बॉल बाकी आहे. चला मॅच ऑन ठेवा मित्रांनो. जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज जो आला होता विनायकला जास्त काय करता नाही पण विनायकची जागा भरून काढण्यासाठी तर अजय तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. बॉल तयार. रवींद्र वेगवान तेज तर्रार एक्सप्रेस गतीने हा चेंडू हाताळला गेला होता. समारोह खूप चांगला झालाय या डावाचा टीम अमरदीप जलसासाठी आणि अमरदीप जलसार या संघाने वाडी वैतीपाडा या संघाला 67 धावांमध्ये अडवलेला आहे आणि जिंकण्यासाठी 68 धावांची गरज 36 बॉल्स मध्ये. 68 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. टीम अमरदीप जलसार जाऊया थेट टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आपण टॉस उरकणार आहोत. मंगलमूर्ती विरातन वर्सेस जीत 11 मथाने. चला मंगलमूर्ती विरातन टीम कॅप्टन प्लीज कम फास्ट फॉर टॉस. प्रणय पाटील प्लीज एक्स्ट्रा मेंबर पाठवून द्या कारण पाहुणे सुद्धा आलेत आणि कॅप्टन सुद्धा आलेले आहेत जीत 11 मथानेचे. तर आपण लगेच मेंबर पाठवून द्या प्लीज. प्रणय लगेच फास्ट आहे. चला सन्माननीय किरणदादा म्हात्रे यांच्या माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते मांडवीचा कॉल करणार आहोत आणि आता चला आपण टॉस करणार आहोत. चल पुढे लगेच चला मंगलमूर्ती विरातन आणि उज्ज्वल या नावाने तो खरं तर ओळखला जातो पण आता जीत 11 मथाने या नावाने खेळतोय हा संघ. सामना 5 षटकांचा असेल आणि बाकी नियम तुम्हाला नंतर कळवू. पारंपरिक नाणं आहे हेड अँड टेल. हेड आणि टेल. तर जीत 11 मथाने कॉइन लपवू आणि स्पिन करा प्लीज. स्पिन द कॉइन. टेल इज अ कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकले मंगलमूर्ती विरातन. सर पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर विराज म्हणू शकता. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन आपण विराज म्हणू शकता व्यासपीठावर. अगदी पराभवाच्या छायेतून तुमचा संघ बाहेर आला आणि पुढच्या फेरीत पोहोचला. निर्णय काय असेल नाणेफेक जिंकल्यानंतर? स्ट्रॅटेजी मध्ये काही बदलाव की तोच संघ घेऊन तुम्ही खेळणार आहात की काही बदल आम्हाला पाहायला मिळतील? आहेत नाही बबलू नाही तर दुखापत मधून बबलू सावरलाय. तुम्हाला काय वाटतं बबलूकडून चांगला खेळ होण्याची अपेक्षा आहे? हो तर अपेक्षित आहेत. पहिल्या मॅचला पण थोडी कमी जाणवली. ऑल द बेस्ट. फलंदाजी करायच्या मताने मला असं वाटतं की हा तुमच्या मनासारखा निर्णय असायला हवा कारण त्यांनी तुम्ही सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकार केला होता. काय सांगा? हो नक्कीच मनासारखा निर्णय कारण की आमची बॅटिंग साईड पेक्षा बॉलिंग साईड चांगली वाटते मला. तोच प्रश्न तुमच्यासाठी की तुमच्या संघामध्ये काही बदल असेल की तोच संघ घेऊन तुम्ही खेळणार आहात? एक प्लेअर रिप्लेस आहे. मनालच्या जागी दीपेश येते.
नाणेफेक जिंकलेले आहे मंगलमूर्ती बिरादर या संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आमंत्रित केलंय G11 मथान या संघाला फलंदाजी करण्यासाठी दोन्ही संघांना दिवे शुभेच्छा आणि जाऊया थेट कमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहे सदाबार आवाज प्रमोद शेडगे सरांचा आपण ऐकणार आहोत बॅक टू क्रिकेट बॅक टू कमेंट्री बॉक्स स्टे ट्यून ऑन पाटील नेटवर्क थँक्यू थँक्यू व्हेरी मच मनीष पाटील यांचा आवाज आपण ऐकतात कालच्या दिवसापासून आज या स्पर्धेतून आपल्याला निरोप घेताना पाहायला मिळतील आणि 2 दिवसांचा वेळ त्यांनी मात्र खूप छान पद्धतीने या ठिकाणी दिला. उद्या प्रशांत जाधवडे आमच्या समवेत जोडले जातील त्यानंतर दिनेश किनी वॉइस ऑफ पांजू मात्र 2 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकाला समालोचकाला संधी देणं खूप गरजेची गोष्ट आणि तेच मात्र त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला पाहायला मिळते. राजदीप आमच्यापर्यंत या ठिकाणी दर्शवत आहेत. आदरणीय संतोषजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून सचिनदादा पाटील यांच्या वतीने अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी जलसार 2022च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक क्रिकेटचे चाहते मात्र या मॅचचा आनंद घेतात घर बसल्या स्मार्ट टीव्ही आणि स्मार्ट मोबाईलवर मात्र या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनपूर्वक टक लावून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात कारण ही स्पर्धा आहे एक क्वालिटी दर्जाची सन्मानाची मानाची प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून ही ओळखली जाते. विटी लाईनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात आता विटी लाईन मध्ये ग्लॅमर क्रेज प्रत्येक ग्रामीण भागातील खेळाडूंना आज क्रेज येत असताना आणि खूप चांगल्या प्रकारचं ग्लॅमर येत असताना आपण पाहू शकतात या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत आणि प्रत्येकाला व्यवसाय मिळालाय असं म्हणायला हरकत नाहीये. ते पंच असोत समालोचक असोत गुणलेखक असोत डीजे असो त्यानंतर आपण पाहू शकतायत पाण्याची व्यवस्था करणारे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध स्टॉल पासून आपण पाहू शकतायत तर फेरीवाल्यांपासून मात्र आपण पाहू शकाल लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक व्यवसायाच्या माध्यमातून हे माध्यम बनलं गेलंय आणि क्रिकेटने सुगीचे दिवस आणलेत असं म्हणायला हरकत नाही. या टेनिस क्रिकेटला मानाचा मुजरा असेल माझ्याकडून. सामन्याला सुरुवात पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज विपुल अनिल पहिला चेंडू यावेळेला ऑन साईडला आणि सुरेख पद्धतीने जजमेंटने झील टिपला जातोय. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पहिला धक्का अनिलच्या स्वरूपात या ठिकाणी ऍज ऑलराऊंडरची भूमिका करणारा फलंदाज आज काहीच करू शकला नाही. कागदोपत्री स्ट्रॉंग राहिला फलंदाज अनिल. निराश हताश हतबल मनाने बॅक टू द पवेलियन गॉन. शेती नाही बाई नाही काम नाही धंदा नाही शेलय बेरोजगारी शेवटी पोटभराने उपास. चला फलंदाज घाई करा. सचिन पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला 3 लगातार षटकार 3 चौकार 555 रुपये आणि सचिन पाटील यांच्यावर तर नितांत प्रेम करणार किरण म्हात्रे माजी सरपंच त्यांच्याकडून मात्र 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी असेल आणि 3 लगातार षटकार ठोठावा 3 चौकार ठोठावा आणि 555 555 मात्र तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघांमध्ये एका साईडला संघ आहे वाडीवचा तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वतःच्या होम ग्राउंडवर घरच्या खेळपट्ट्यांवर. यावेळेला खेळपट्टीवर खेळत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दर्जेदार आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम आमच्या क्रिकेट चाहत्यांचं मनपूर्वक अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी जलसारच्या या मैदानात हार्दिक स्वागत. सरळ बॅटने खेळला गेलाय मात्र ऑफ साईडला एकदा वर्जित केली जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फेकी येते स्वर झाली होती बॅकअप चांगला मिळतोय. सिंगल मेल सचिन पाटील यांच्या बॅट मधून येते 1 धाव आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झालाय 1 धाव फलकावर पाहायला मिळतोय. लगातार 3 चौकार 3 षटकार आल्यानंतर आदरणीय किरणजी म्हात्रे माजी सरपंच यांच्याकडून 555 रुपयाचं कॅश प्राइज.
आणि सचिन दादा पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी मात्र 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी किरणजी म्हात्रे माजी सरपंच यांच्याकडून दिलं जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर शॉर्ट थर्ड मॅन थोडासा आतमध्ये घेतला होता. विनायक एक ग्रेट प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहू शकता जे बॅक पॉइंट थोडासा आतमध्ये घेतला होता. एक शॉर्ट फाईन लेग मात्र पाहायला मिळतो. त्यानंतर एक क्षेत्ररक्षक स्क्युअर लेग मिड ऑफ लॉंग ऑफ ऑन साइडला दमदार फटका पाहायला मिळतोय. प्रदीपच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दर्जेदार उत्तुंग षटकार 6 फ्लॅट 6. खंडेराया खाली माझी दैना दैना रे जगमगी माझा रंगा. खंडेराया खाली माझी दैना दैना रे जगमगी माझा रंगा. सचिन पडवळे मॅन फ्रॉम मनोर एक बाहुबली म्हणून ओळखला जातो. त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. एक चांगले खेळाडू. यावेळेला मात्र ऑफ साइडला सुरेख कव्हर ड्राईव्ह खेळला जातो. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येतोय. फेकी करेल तत्पूर्वी एकाच रुळावर 2 गाड्या येत असताना मात्र फलंदाजाला परतावं लागेल. कॉलिंग चुकीचं झालं. प्रदीप आणि सचिन पाटील यांच्यामध्ये मात्र यावेळेला तालमेलची कमी पाहायला मिळाली आणि फलंदाजाला या ठिकाणी सचिन पाटील यांना मात्र परतावं लागतं डगआउटच्या दिशेने. हताश, निराश, हतबल, नाराज मनाने यावेळेला मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. यंगस्टार पापडीकडून सुद्धा डीजे उमेश यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेला सुद्धा आपण पाहू शकतायत. त्याचप्रमाणे आकाश भोईर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत. खूप छान आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि देवेंद्र पाटील यांनी युवा ग्रुप वाढीव या संघाला मात्र शुभेच्छा दिल्या आहेत. सचिन दादा यांचं खूप चांगलं ऑर्गनायझेशन. या सर्व चाहत्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते या ठिकाणी भावेश भोईर आम्हाला दर्शवतायत की धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर 8 रन. सुनील वैते लेजेंड ऑफ क्रिकेट. पंचांकडे दात खाली राहिला होता चेंडू आणि पंचांनी लगेच प्रशांत दुबे यांनी लगेच तिथे सिक लँग्वेज केलं की मात्र यावेळेला आपण पाहतोय की इशारा केला की चेंडू मात्र यावेळेला खाली राहतोय आणि हरी यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा एकंदरीत विजयासाठी 68 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना 30 चेंडू अजून सुद्धा आहेत आणि 30 चेंडूमध्ये अमरदीप जलसार संघाला विजयासाठी इथून 60 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. ज्या संघाने मात्र एक छोटी टोटल होती 54 धावांचं लक्ष्य समोर असताना मात्र रॉकी ग्रुप टेंबेखोडाव्या संघाच्या मात्र तोंडातून घास हिरावून घेतला असं म्हणायला हरकत नाही आणि तो संघ ठरला GT11 मताने. या संघात समोर मात्र 2 हात करणार आहे तो मंगलमूर्ती विराथना संघ. 2 धुरंधर खेळाडू नसताना खूप चांगल्या प्रकारची प्रथमेश बंटीची बॅट तळपू लागली आणि दीपक किनीने केलेली गोलंदाजी वाखण्याजोगी पाहायला मिळाली. प्रणय पाटीलने खूप सुंदर साथ दिली. मात्र कॅप्टनशिप कशी असावी याचं प्रत्यय त्या ठिकाणी दर्शवून दिलं गेलं. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया SK डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. प्रवीण किंग. DJ प्रवीण किंग. थँक्यू. वेगवेगळे विविध प्रकारची संगीत आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचतायत अशा या मात्र SK यांना मानाचा मुजरा उपसरपंच आहेत आणि संगीतावरचं जबरदस्त यावेळेला प्रेम पाहायला मिळतं. यावेळेला ऑफ साइडला प्लेइंग फ्रॉम द बॉडी जबरदस्त संजय भोईरच्या बॅट मधून आलेला खणखणीत सनसणी दर्जेदार 3 बाउन्सने चेंडू क्लिअर होतोय. 4 धावांकरता जलसार ब्रँडचा ब्रँडेड चौकार 4.
या चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 12. कृष्णा एक वाढीव एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, भेदक मारा, लेंथ लाईन, नकल चेंडू, यॉर्कर चेंडू आणि अशा प्रकारचे चेंडू मात्र हाताळावे लागतील. यावेळेला पाहिलं पूर्णपणे वेगेचा फायदा उचलतोय, फक्त चेंडूला दिशा दिली जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट, टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फलंदाज अर्थातच संजय भोईर, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅग्निफिसंट स्ट्रोक, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. थँक्यू. 2 चौकार आलेत आणि यावेळेला अजून एक चौकार आला तर आपण पाहू शकतायत आदरणीय सन्माननीय किरणजी म्हात्रे माजी सरपंच यांच्याकडून 555 रुपयांचं कॅश या ठिकाणी मात्र जाईल संजय भोईरला. किरण म्हात्रे हे पारितोषिक लावत नाहीयेत, तर या खेळाडूंना ऊर्जा देत आहेत की तुम्ही चांगली फलंदाजी करा आणि माझ्या एटीएम मधून मात्र या पैशांची उधळण करा. धावांची गती स्कोर कार्डवर 16, 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. कृष्णा राऊत यावेळेला ऑन साईडला दमदार, बहारदार, यावेळेला सनसणीत, खणखणीत, गोड आवाजात संजय भोईरच्या बॅट मधून आलेला हा गोड षटकार 6. धावसंख्या 22 धावा. जरी मात्र यावेळेला संजय भोईर यांची बॅट बोलू लागले तरी सुद्धा हर्षद पाटील जॉमे यांच्यावर थोडस मात्र स्मित असे पाहायला मिळालं, कारण क्रिकेट आहे हे जॉमी जाणतायत. तरी आपला संघ मात्र या ठिकाणी खेळतोय तरी सुद्धा कॉपरेट करतील दोन्ही संघाला. सरळ बॅटने काय फटका होता, नजाकत भरा शॉट, ग्लोरियस, दे दनादन फलंदाजी, आतषबाजी करणारा खेळाडू, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा संजय भोईर. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. 26 धावा, 3 चौकार, 1 षटकार. थँक्यू डिझे. विदाउट प्रॅक्टिस आणि नितेश भोईर स्टार बॉईज जलसार कडून नितेश भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. आता मात्र हा सुंदर चेंडू या लेंथलाच कृष्णा, मी काही वर्षांपूर्वी मात्र कृष्णाला पाहिलंय, मात्र ज्या पद्धतीने मात्र खेळ या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलंय, परंतु इथे मात्र या लेंथला विसरला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 5 चेंडूचा खेळ झालाय, 2 चौकार, 1 षटकार, 1 चौकार आणि त्यानंतर डॉट. यावेळेला चौकार आणि त्यानंतर डॉट पाहायला मिळाला. 5 चेंडू. ऑफ साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक पुढे, वेल ट्राय, सुरेख प्रयत्न केले गेले होते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अजू याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात आणि संजय भोईर मात्र टाळ्यांचा गजर करतोय आपल्या पार्टनरला की खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा गजर येतोय डगआउटच्या दिशेने. अमरदीप जलसार. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28. इथून विचार केला तर 4 षटका आहेत. एकंदरीत 24 चेंडू, 24 चेंडू मध्ये 40 धावांचं लक्ष्य हे समोर असणार आहे. 10ची सरासरी आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. चला, नो मीटिंग, नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. जाऊया आपण एक छोटीशी धून ऐकूया आणि क्विकली लगेच मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये येऊया. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28. या धावसंख्येवर 4 षटका आहे. 40 धावांची गरज या ठिकाणी पाहायला मिळते. अमरदीप जलसार संघाला अतिशय दमदार अशी फलंदाजी, झंझावती झुंजार खेळ करत असताना आपण पाहू शकतायत. फलंदाज ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय श्रीकांत किनी सुंदर यावेळेला
टीम मॅनेजमेंट खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं, आयोजन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं असं माईक ॲट्रोचचे प्रोप्रायटर श्रीकांत किनी मात्र किनी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशाल पाटील यांचं सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या सर्व श्रोते मात्र या स्पर्धेला वळालेत आणि खूप सुंदर मात्र या ठिकाणी या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. आणि खास करून कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन, अनुराग चव्हाण दोन्ही एंड कडून खेळवण्यात या ठिकाणी येतं, परंतु एक कॅमेरा खूप काही मात्र यावेळेला कव्हर करून जातोय. अर्थातच अनुराग चव्हाण हे चॅलेंज होतं त्याच्यासाठी आणि ते चॅलेंज कारण तुमच्यात जर कला ठासून भरली असेल ना तर त्या कलेवर अफाट प्रेम करा. कारण राज्य छोटं असलं तरी चालेल परंतु ते स्वतःच असलं पाहिजे. ते अनुराग चव्हाणने करून दाखवलंय. गुड डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला. इथून 23 चेंडू आणि 40 धावा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस फार आहेत. इथे जर विकेट फॅक्टर डब्ल्यू तुम्हाला शोधावा लागणार आहे आणि धावांची भूक न मिटणारे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इथे निर्धाव चेंडू फेकावे लागतील गोलंदाजांना. यावेळेला ऑन साइडला प्रदीप स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे. हार्दिक पांड्या कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि डॅरेन सॅमीची आठवण करून देणारा हा फटका सरळ लॉंगेस्ट सिक्सर. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा खणखणीत दर्जेदार चॅम्पियन्स षटकार. विजय 34 धावा. प्रदीपची बॅट सुद्धा बोलू लागले. एका साईडला संजय भोईरने तर क्लास दाखवलाय आपला. यावेळेला मनगडाचा वापर करत असताना फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. कृष्णा मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. ॲक्युरेट फेकी केली जाते. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वर. इथून जर विचार केला तर आता मात्र 33 धावांचं एकंदरीत लक्ष हे समोर असेल. येणारे चेंडू अजून 21 पाहायला मिळतील आणि 21 चेंडूमध्ये 33 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय दर्जेदार असं आयोजन आणि अशा प्रकारचं मात्र जर सामने होत असतील तर डेफिनेटली पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माध्यमातून असतील. ऑफ साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. हवेत बराच वेळ चेंडू होता आणि तिथे मात्र चेंडू सुरेख पद्धतीने अमरच्या माध्यमातून या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी संजय भोईर. एक चांगल्या इनिंगची खेळीची गरज होती आणि या वेळेला मात्र संजय भोईर बाद झाल्यानंतर वैभव भोईर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतायत. एक छोटा पॅक बडा धमाका. कागदोपत्री स्ट्रॉंग आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहील का? सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. संजय भोईरसाठी मात्र जोरदार टाळ्या येतील. तत्पूर्वी जाऊया आपण मधुर संगीत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 35 धावा. आता चेंडू आहेत तुमच्याकडे जर आपण पाहिलं तर 20 चेंडू मध्ये अजून सुद्धा विजयासाठी 33 धावा. वैभव भोईर कशा पद्धतीने खेळ आपल्या संघासाठी मात्र आता कितपर्यंत मजल मारेल. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज युवराज. सुनील वैती जे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटचा कालखंड मात्र गाजवला आणि आज सुपुत्राला घडवण्यात व्यस्त आहेत आणि त्यांचाच सुपुत्र या ठिकाणी गोलंदाजी करतो युवराज. यावेळेला ओरपी चेंडू होता. जबरदस्त फटका इनसाइड आउटचा. वैभव भोईरच्या बॅट मधून आलेला खणखणी दर्जेदार माइंड ब्लोइंग शॉट 6. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकतायत 41 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आता मात्र विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 27 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 चेंडू मध्ये 27 धावा. यानंतर एक बिग फाईट बिग मॅच. मताने संघ जीत 11
2 हात करेल मंगलमूर्ती विराथन या संघासमोर. मताने संघ यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म अमित पाटील यांना यांचा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला मात्र मंगलमूर्ती विराथन प्रणय पाटील स्वतः कॅप्टनशिप मात्र बाळगत असताना पाहायला मिळत आहेत. तुषार किनी शिवनेरी चषकाचे आयोजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अनिलजी किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य कौशल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे आपण निलेश किनी यांना आपण पाहू शकतायत. या सर्वांचं विराथनकरांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. 18 चेंडू आणि 27 धावा, 9ची सरासरी आता मात्र यावेळेला पाहायला मिळेल. एक जबरदस्त 2 संघांमध्ये कडवी लढत, कडवा संघर्ष. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना शेवटच्या चेंडूवर जो षटकार आला ना, तो निर्णायक षटकार पाहायला मिळाला. थोडस प्रेशराइज न होताना प्रतिस्पर्धी संघावर दबाव कसा आणायचा याचं प्रात्यक्षिकरण दाखवलं. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं, कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, एकाग्रता काय असते. कारण तुम्ही क्रिकेटच्या मैदानात जेव्हा उतरता तेव्हा मात्र सर्व गोष्टी बाजूला सारून मात्र आपण क्रिकेटमध्ये खूप चांगल्या प्रकारचं फोकस करावं. गुड डिलिव्हरी, इथून सुद्धा चान्सेस आहेत. अशा प्रकारच्या डॉट चेंडूची खूप गरज असेल ती संघाला गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून, तर फलंदाजाला मात्र या ठिकाणी अमरदीप जलसर संघाला धावांची भूक खूप महत्वाची भूमिका असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना मिस्टर विपुल, पहिला चेंडू मात्र 0 या वेळेला आपण पाहतोय. डॉट चेंडू येतोय. ऑन साइडला स्टेप आउटून खेळला गेलाय. मनगटाचा वापर करत असताना चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय, आराम के साथ चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल, आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 42 रन्स. शिवनेरी चषकाचे आयोजक नुकतीच जी स्पर्धा पार पाडली गेली, अतिशय सुंदर अशा वातावरणात ती स्पर्धा पार पाडली गेली आणि खूप चांगल्या प्रकारचं मात्र धाकटी डहाणू या संघाने मात्र इतिहास रचला. ओपन संघाला मात्र द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं, कारण इतिहास हे रचण्यासाठीच आपल्याला पाहायला मिळतात आणि धाकटी डहाणू संघाने खूप चांगल्या प्रकारचा इतिहास रचला. यावेळेला सुरेख पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा खोलवर चेंडू होता. विनायक मात्र विनोद पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मेल वैभव भोईरला 1 धाव. अमरदीप जलसार संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 43 वर. 43 या धावसंख्येवर 3 चेंडूचा खेळ झालाय. विटी लाईन क्रिकेटची पंढरी म्हणून आता गणली जाईल. पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धा या विटी लाईनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. असं नाहीये की मोठमोठ्या स्पर्धा आहेत, छोट्या स्पर्धा सुद्धा होतात, परंतु मोठ्या स्पर्धांना खूप बहर येतोय. या वेळेला मात्र बॅकलिपचा उपयोग केला, सरळ चेंडू निघून जातोय. प्रदीपच्या बॅट मधून आलेला हा एक गोड षटकार. असं काय, तर ठीक आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 49. आता मात्र 19 धावांची गरज असेल. 14 चेंडू 19 धावा. ऑफ साइडला तंत्रशुद्ध फटका कृष्णाला पिट करून निघून जातो. या वेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल अमरदीप जलसार संघाची तब्बल 55 धावा. आता 13 धावांचं लक्ष्य हे या वेळेला पाहायला मिळतं अमरदीप जलसार संघासमोर. सामना होता कुठे आला कुठे. 68 धावांचं एक लक्ष्य समोर ठेवलं होतं, सेट केलं होतं वाढीव संघाने, परंतु परिपूर्ण मात्र यावेळेला सळो की पळो करून सोडले ते गोलंदाजांना वाढीव संघाच्या प्रदीप, संजय भोईर, वैभव भोईर या फलंदाजांनी. ऑन साइडला 3 इन रो किरणजी मात्रे माजी सरपंच यांच्या एटीएम मधून 555 रुपयांचं कॅश प्राइज. धावसंख्या तब्बल 61. आता 7 धावांचा अवघ लक्ष समोर. प्रदीप मॅग्निफिसंट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रदीपच्या फलंदाजीसाठी.
प्रदीप भोईर जबरदस्त प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. 5 षटकारांसहित 33 धावांची या ठिकाणी खेळी करत असताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली अमेझिंग बॅटिंग. प्रत्येक चाहत्यांच्या मात्र मनात या वेळेला घर करून बसलाय तो फलंदाज मिस्टर प्रदीप भोईर. आपल्या संघाला आज गरज आहे. काल काय झालं हे विसरून या स्पर्धेमध्ये मी काय ठसा उमटवणार आहे हे दाखवून दिलं. 200 रुपयांचं कॅश प्राइज आदरणीय दिलीपजी पाटील साहेब यांच्याकडून प्रदीप भोईर साठी येतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विनायक मात्र पुढे सरसावतोय. वाईटचा इशारा मिस्टर प्रशांत दुबे यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचली गेले. मात्र वैभव भोईर या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, कॅपेबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि प्रतिभावान संपन्न खेळाडू म्हणून ओळखला जातो. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. प्रदीप भोईरकडे स्ट्राइक येते. तत्पूर्वी एकच धावसंख्या जाऊन पोहोचते 63. या धावसंख्येवर सलामीवीर कसा असावा, संयमी कशी खेळी करावी, चिकाटी प्लेअर कसा असावा, डोकं शांत ठेवून कसं क्रिकेट खेळावं, या सर्व काही गोष्टी मात्र या ठिकाणी प्रदीप भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. उलटा चेंडू होता. लालच देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ऑन साइडला खेळला गेलाय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 64. विजयासाठी आता मात्र 4 धावांचं लक्ष या ठिकाणी पाहायला मिळतं. अतिशय देखणे फलंदाजी नेत्रदीपक खेळ करत असताना पाहायला मिळाला. या वेळेला मात्र सरळ बॅटने टाय फिश सुपर टायमिंग स्टँड अँड डिलिव्हर शॉट. वैभव भोईर सुद्धा यासाठीच ओळखला जातो आणि अतिशय सुरेख खेळ करत असताना आलिंगन देताना आपल्याला पाहायला मिळत आहे, सेलिब्रेशन करताना पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगला खेळ होत असताना या ठिकाणी विजयश्री खिचून आणला गेला. प्रदीप भोईर वन मॅन आर्मी, वन मॅन शो खेळ करत असताना प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला. प्रदीप भोईर साठी एकदा जोरदार टाळ्या आणि विनिंग पारी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट, हार्ड लक, वाढीव टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन अमरदीप जलसा टीम. तर मॅन ऑफ द मॅच. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात.